लाल बहादूर पालघर जिल्ह्यामध्ये घोंगावलाय. मच्छीमार, आदिवासी आणि शेतकरी आपल्या मागण्यांसाठी एकवटले आहेत. त्यांनी लॉंग मार्च काढला. या लॉंग मार्चवर बोलण्यासाठी डॉक्टर अजित नवले आमच्यासोबत जोडले जात आहेत. ते किसान महासभेचे राष्ट्रीय सहसचिव आहेत. खूप स्वागत आहे डॉक्टर नवले आपलं. पुन्हा जनतेच्या कल्याणासाठी वापरलं जाईल. तर याच्यामध्ये तुमचं काय, तुमची वेगळी भूमिका का ठरते? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आम्ही लाल बावट्याचे कार्यकर्ते हे मुळात विकासाच्या बाजूने काम करणारे, किंबहुना खऱ्या-खुऱ्या विकासाचा आग्रह धरणारे कार्यकर्ते आहोत. तुम्ही जसं म्हणालात, तसं जर खरोखर अशा प्रकारच्या बंदरांमुळे, समृद्धी महामार्गामुळे किंवा शक्तीपीठ महामार्गामुळे किंवा वेगवेगळ्या ज्या काही अनु प्रोजेक्ट सगळे येत आहेत, त्याच्यामुळे खरोखर पैसा आला असता आणि तो गोरगरिबांच्या, श्रमिकांच्या, शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरला गेला असता, तर आम्ही अत्यंत मोकळ्या मनाने त्याचं स्वागत केलं असतं. परंतु हा आपल्याला जो विकास दिसतोय, त्याच्यातला विकासाचा भाग हा खरोखर शेतकरी, आदिवासी, दलित, अल्पसंख्याक किंवा महाराष्ट्रातले हजारो हजारो शेतकरी, शेतमजूर यांच्यापर्यंत येतो का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कोणाचा विकास करतंय महाराष्ट्राचं आणि देशाचं सरकार? तर हे जे काही वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत, ते मुख्यतः अदानी आणि जे त्यांचे लाडके उद्योगपती आहेत, त्यांना कोट्यवधी त्यांची नफा याला लक्षात ठेवून प्रोजेक्ट विकासासाठी आम्ही म्हणतोय की आमच्या जमिनी आमच्या नावावर, जेणेकरून आम्ही त्या कसू आणि त्यातून आमची कुटुंब, आदिवासींची, श्रमिकांची, दलितांची कुटुंब हे स्वयंपूर्ण होतील, त्यांचा विकास होईल. दोन कायदा झालेला आहे. अद्यापपर्यंत त्या जमिनी सरकारने आमच्या नावावर. मग विकास विरोधी कोण आहे? त्या सबंध आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठतं. धरणं आदिवासींच्या, गरिबांच्या शेतात झालेली आहेत. मात्र त्या धरणांचं हे मोठमोठ्या पाईपलाईन करून शहरांना आणि शेजारी उभी तिच्या झोपड्यामध्ये मात्र 5-5, 10-10 किलोमीटर तिला हंडाभर पाण्यासाठी. आम्ही म्हणतोय विकास आम्हाला हवा आहे, परंतु तो विकास बर्बाद करून आदिवासी, श्रमिक, जनता त्याचं थडगं शहर आणि तेही कॉर्पोरेट्स जे सगळे उद्योगपती आहेत त्यांच्या विकासाची बात होणार असेल, तर असा आमचं थडगं बांधणारा विकास हा आम्हाला नको आहे. शाश्वत विकासाचे आम्ही पक्षधर आहोत. तुम्ही बघा, आता हे जे काही वाढवण बंदर होणार आहे, त्या वाढवण बंदरामध्ये आपल्याला सांगितलं जातंय की तिथे त्याच्यामुळे मोठा विकास होईल आणि रोजगार येईल. मी आत्ताच मदुराईला जाऊन आलो आणि त्यामुळे तुमच्या विमानतळावर येण्याचा योग आला पुन्हा एकदा. मुंबईच्या अदानीच्या फार चांगल्या पाट्या लागलेल्या आहेत. त्या विमानतळामध्ये किती लोक आपल्यातले वडापाव विकू शकतील, चॉकलेट विकू शकतील, हॉटेल टाकू शकतील, ते आपल्यासाठी नाहीये. अदानी विमानतळ जसं इलिट क्लासच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या उद्योगांसाठी आहे, तसंच वाढवण बंदर हे काही तुमच्या आमच्या सारख्या गरीब लोकांच्या होड्या तिथे पार्क होतील आणि त्यातून मच्छीमारी वाढेल याच्यासाठी होत नाहीये. त्याचं जर स्ट्रक्चर तुम्ही पाहिलं तर त्याचा जो डीप ड्रॉप आहे, म्हणजे त्याची जी खोली आहे ती 18.5 मीटरची आहे. म्हणजे इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये डीप ड्रॉप ज्या धरणाला असतो किंवा ज्या बंदराला असतो, त्याच्यामध्ये अति मोठाली जी बंदराची जहाजं असतात तीच फक्त लँड होत असतात. त्याच्यावर जे अपलोडिंग करायचं आहे, अनलोडिंग करायचं आहे, माल भरायचा आहे, काढायचा आहे, त्याच्यामध्ये कोण काम करेल? आपल्याला उगाच आशा दाखवली जाते की आपले लोकच तिथे अपलोडिंग आणि डाउनलोडिंगचं काम करतील. परंतु इतकं ऑटोमेशन असणार आहे की एका बटनावर कोट्यवधी रुपयाचा माल जो परदेशातून येईल आणि मुख्यतः महाराष्ट्राच्या आदिवासी भागात जे खनिज आहे, जी इथली संपत्ती आहे, नागपूर पासून, सुरजागड पासून ती डायरेक्ट परदेशात आम्हाला न्यायची आहे. तर त्याच्यासाठीचं हे सगळं ऑटोमेशन असणार आहे. त्यामुळे विकास हा उद्योगपतींचा आहे, श्रमिकांचा नाही आहे, कॉर्पोरेट्सचा आहे. आणि म्हणून तो आमच्या लुटीवर आधारित असणारा विकास असल्यामुळे लुटीला आमचा विरोध आहे, विकासाला नाही. विकासासाठी आम्ही जमीन मागतोय, ती त्यांनी द्यावी. पाणी मागतोय, ते द्यावं. प्रक्रिया उद्योग आम्ही मागतोय, शेती आधारित, ते त्यांनी द्यावे. मला असं वाटतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळात पण तुम्ही खूप भव्य मोर्चे काढले होते. आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री पहिल्यांदा झाले तेव्हा सुद्धा नाशिकवरून भव्य मोर्चा मुंबईला निघाला होता. तो गाजला राष्ट्रीय स्तरावर सुद्धा.
सुद्धा तुम्ही पालघर जिल्ह्यामध्ये हजारोंच्या संख्येने जो मोर्चा काढलाय तो लॉंग मार्च आपण म्हणतोय आणि पायी चालतायत. चारोटीपासून त्याची सुरुवात झाली. वनाधिकार कायद्याची कठोर अंमलबजावणी, सर्व देवस्थान, इनाम, वर्कर्स, सरकारी जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करावी, मनरेगा योजना पूर्ववत करणे, पेसा कायद्याची अंमलबजावणी आणि शिवाय वाढवण जो गाजलेला सध्या गाजत असलेला मुद्दा आहे तोही तुम्ही हातात घेतलेला आहे. पण मला एक सांगा की इतक्या सगळ्या मोठ्या संख्येनं मोर्चा काढून सुद्धा सरकार तुमचं काही ऐकते की नाही? सरकारची कुठली माणसं तुमच्यासोबत बोलण्यासाठी येत आहेत? कारण ही सगळी गरीब मच्छीमार, आदिवासी, शेतकरी बांधव पायी चालत येतात. उद्या नाशिक मधले सुद्धा लोक इथे येतील, एकत्रित येतील. पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर तुम्ही ठिया मांडलेला आहे, तुमचे सगळे मोठे नेते त्यांच्यासोबत बातचीत करताय. पण कुणी ज्याच्या हातामध्ये मुळात अधिकार आहे किंवा जो तुमच्या न्याय मागण्यांवरती काही अधिकार वाढेल असे काही लोक येत आहेत का की उगाच मग आपण मोर्चा काढतो आणि तो वाया जातो? तुम्ही अगदी बरोबर प्रश्न उपस्थित केलेला आहे. दुर्दैवानं ह्या देशामध्ये ज्या प्रकारची लोकशाही आहे, जी कॉर्पोरेट लोकशाही आहे, भांडवली लोकशाही आहे, त्याच्यामध्ये केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये अति बलाढ्य अशा प्रकारची सरकार निवडून आलेली आहे, ज्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे आणि कोणताही पक्ष, कोणतीही पार्टी आणि कोणताही नेता विकत घेण्याची, फोडण्याची प्रचंड ताकद या सरकारमध्ये आलेली आहे. त्याच्यामुळे पूर्वी सुद्धा अगदी काँग्रेसच्या काळात आम्ही मोर्चे काढायचो, आंदोलन करायचो. अटल बिहारी वाजपेयी सरकार होतं, भाजपचं होतं, त्यांच्या काळात आम्ही आंदोलन केलेली आहेत. शिवसेना आणि भाजपचं जे एकत्र सरकार पूर्वीचं होतं त्याच्या विरोधात आंदोलनं केलेली आहेत. तेव्हा आंदोलकांचं ऐकलं जायचं, त्यांच्या काही मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा व्हायची. मी एकच उदाहरण देईन की अशाच एक प्रोजेक्ट सेजच्या नावाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आला आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष यांनी एकत्र लढाई केली. कॉम्रेड येचुरी त्यावेळी आले होते, मला आठवत आहे. प्रचंड मोठा मोर्चा झाला आणि रायगडचा सेज हा रद्द केला. तुम्हाला आम्हा सगळ्यांना ते माहिती आहे. त्यावेळच्या काळामध्ये अशा प्रकारच्या लोकशाही आंदोलनाला एक प्रकारे सकारात्मकरित्या घेण्याची परंपरा होती. अगदी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस या सगळ्यांमध्ये ती होती. आता मात्र ह्या पक्षांची सरकार नाही आहेत. आपल्याला पक्षांची नावं वाटतात, परंतु याच्या मागे हे अदानी अंबानीची सरकार आहेत आणि त्याच्यामुळे राजकारण आणि राजकीय पक्ष यांना दुय्यमत्व आलेलं आहे. कॉर्पोरेट्स विरुद्ध जनता अशी सलग लढाई होते आहे आणि हे फक्त मुखवटे आहेत. सत्ता ते सत्ता हाकतच नाहीये, अधिक तीव्र झाले. लोकशाहीचा हक्क ही वाचवण्याची लढाई सुद्धा अत्यंत तीव्र झालेली आहे. दुर्दैवानं आमच्या काही मर्यादा आहेत, आमच्या ताकदीच्या सुद्धा काही लढे करणारे, चळवळ करणारे म्हणून मर्यादा आहे. जोपर्यंत व्यापकरित्या सर्व लोकशाहीला मानणारे पक्ष, पार्ट्या हे सगळे एकत्र येत नाही, बुद्धिजीवी एकत्र येत नाही, पत्रकार आणि माध्यमांना सुद्धा या सगळ्याची जाणीव होऊन एक बलाढ्य अशी प्रतिकाराची शक्ती जोपर्यंत उभी राहत नाही तोपर्यंत ही मनमानी होत राहील. परंतु आम्ही लढणार आहोत, आम्ही हटणार नाही आहोत. शेवटच्या श्वासापर्यंत हा सगळा लढा आम्ही करू. शेवटच्या टप्प्यामध्ये सांगा तुमची काय बातचीत सुरू आहे त्यांच्यासोबत? आता आपण तिथल्या स्थानिक मागण्यांच्या बद्दल आम्ही चर्चा करतो आहोत. विशेषतः वनजमिनीच्या कायद्याच्या अंमलबजावणी आहे, जंगल जमीन आहे, वनाधिकार कायद्याच्या बरोबर गायरान जमिनी आहे, देवस्थानच्या जमिनी आहेत. गोदावरी परुळेकर, शामराव परुळेकरांनी जो लढा केला आणि तिथल्या शेठ सावकार जे गुजरातचे होते, मुंबईचे होते, त्यातून आदिवासींना मुक्त केलं. त्या काळापासून त्या जमिनी आमच्या ताब्यात आहे. मात्र सातबारा अजूनही शेठ सावकारांच्या ताब्यात आहे. या सगळ्या जमिनींवर त्या आदिवासींना हक्क देण्याच्या बद्दल आम्ही आग्रही आहोत आणि त्यासाठीची काही चर्चा आज कलेक्टर कचेरीमध्ये होते. आमचं पूर्ण शिष्टमंडळ तिथे आहे. आमदार विनोद निकोले आहेत, डॉक्टर अशोक ढवळे आहेत, बाकी आमचे सगळे नेते आहेत. ही चर्चा स्थानिक पातळीवर आहे. मात्र राज्य सरकारच्या संबंधित ज्या आमच्या मागण्या आहेत, वाढवण बंदराची मागणी राज्य सरकारची आहे. जे मीटर ते लावतायत, स्मार्ट मीटर, त्याच्यामुळे सर्वांचीच बिलं वाढलेली आहेत, त्याच्याबद्दलची आमची मागणी आहे. ह्या सगळ्या मागण्या राज्य सरकारची आहे. आज काय होतंय आम्ही पाहणार आहोत. मात्र आमच्या नाशिकमध्ये सुद्धा 5 तालुक्यांमध्ये गेल्या 5 दिवसापासून हजारो शेतकऱ्यांनी चक्काजाम करून सबंध नाशिक ग्रामीण हे बंद केलेलं आहे. आता आम्ही निर्णय करतोय की ते सुद्धा लोक असाच लॉंग मार्च काढत गावागावातून निघतील आणि नाशिकला पोहोचतील. आमच्या आजच्या मीटिंगमध्ये काय होतंय ते सुद्धा आम्ही पाहू. मी ज्या नगरचा आहे, अहिल्यानगर, तिथल्या आदिवासींशी पण आमचा संपर्क आहे. या सगळ्यांचा आढावा घेऊ आणि एक जोरदार परत लढाई
जी सरकारच्या विरोधात सरळ थेट धडक देणारी असेल त्याचं नियोजन आम्ही करू. खूप धन्यवाद अजित नवलेजी. अजित नवले यांनी आपली भूमिका मांडली किसान सभेच्या वतीनं, वाकपच्या वतीनं, आणि हा लॉंग मार्च अतिशय मोठा आहे आणि तो मुळात आदिवासी, गरीब, शेतकरी आणि मच्छीमारांचा तो मोर्चा आहे आणि अनेक वेगवेगळ्या मागण्या आहेत. आता राज्य सरकार त्याची दखल किती घेते, तुमच्यासोबत किती ठोस उपाययोजना करण्यासाठी तुमच्या सोबत येते, हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. मुद्दा महत्वाचा आहे, पण त्यातनं काही तोडगा निघतो का, हेही तितकंच महत्वाचं आहे. खूप धन्यवाद डॉक्टर अजित नवले यांची मुलाखत कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा. याशिवाय इंस्टाग्राम, फेसबुक हे दोन्ही आमचे सोशल मीडियाचे हँडल तुम्ही फॉलो करा. या सर्व आमच्या सोशल मीडियाच्या अकाउंट्सवर, नवराष्ट्र डिजिटलवर या लाल वादळाच्या संदर्भातल्या बातम्या गेल्या 2-3 दिवसांपासून आपण सातत्यानं पाहतायत. आपण त्याची नोंदही घेतली आहे आणि सरकारची भूमिका जी काही असेल तीही मांडण्याचा यथाशक्य आपण याच प्लॅटफॉर्मवर प्रयत्न करणार आहोत. खूप धन्यवाद. नमस्कार.